महादेवाचे सोमवारचे उपाय. नंबर 1. घरात लक्ष्मी येत नसेल तर एक कमळाचे फूल सोमवारी शिवलिंगावर समर्पित करायला चालू करावे. कमळाचे फूल मिळाले नाही तर कमलगट्टा पाण्यात टाकून ते पाणी शिवलिंगावर समर्पित करावे. नंबर 2. मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नसेल तर, गलत जागेवर मुलांचं लक्ष जात असेल तर, व्यसनामध्ये किंवा मुलांमध्ये हिंडण्या फिरण्यामध्ये तर वडाखाली वडाच्या पानावर बटकेश्वर महादेवाचे स्मरण करून शिवलिंगाचे निर्माण करावे व पूजा करावी व पूजा झाल्यानंतर शिवलिंगाला नदीमध्ये विसर्जन करावे व ते पान घेऊन यावे. जिथे मूल झोपत असेल त्याच्या उशाच्या खाली 1 महिना ठेवून द्यावे. मुलं गलत संगतीपासून सुटतील, त्यांची चित्तवृत्ती वापिस अभ्यासात लागेल. नंबर 3. आपले एखादे काम होत नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळी तीळ टाकून सोमवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरासमोर तुमरुकेश्वर महादेवाचे नाव घेऊन दिवा लावून जे काम तुमचं होत नसेल ते काम एकदा दिवा लावून निवेदन करून सांगावे. तुमचे काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. नंबर 4. प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सोमवारी तांदूळ, दूध आणि चांदीचे दान करा. असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्याही दूर होतील. नंबर 5. कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर तांदूळ पाण्यात मिसळून अर्पण करा. असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते. नंबर 6. शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत. असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात, तुमच्या जीवनात सुख समृद्धी देतात. नंबर 7. सोमवारी दान करणे शुभ असते. पांढरे कपडे, फुले, धान्य, मिठाई, दूध, दही, साखर, मिठाई यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे सोमवारी दान करावे. यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात. नंबर 8. भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा. सोमवारी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि प्रलंबित कामं पूर्ण होतात. जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदाच फळे खाऊ शकता किंवा मग मीठ नसलेले अन्न खाऊ शकता. नंबर 9. सोमवारी भगवान शंकराची आराधना करा आणि पूजेमध्ये तुमच्या आवडत्या वस्तू देवाला अर्पण करा. यावर भगवान शिव प्रसन्न होतात. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी देवाला दूध, बेलपत्र, भांग, धोत्रा, फुले आणि फळे अर्पण करा. यानंतर अगरबत्ती लावावी. नंबर 10. सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करा. हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते. नंबर 11. सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करा. यानंतर शिवचालीसा व शिवाष्टकाचे पठण करावे. यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील. नंबर 12. जर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्या असतील किंवा वैवाहिक जीवनात अडचण येत असेल तर सोमवारी गौरी शंकराचे दर्शन घ्या. यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा. नंबर 13. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा. ह्यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा. यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा. नंबर 14. नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे. यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध
तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा. दरम्यान ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. नंबर 15. दर सोमवारी ओम नमो धनदाय स्वाहा ह्या मंत्राचा किमान 11 वेळा माळ जप करा. शिव मंदिरात जाऊनच हा मंत्र जप करा. ह्यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील. नंबर 16. जर तुमच्याकडे शिव उपासनेशी संबंधित कोणतेही साहित्य नसेल तर तुम्ही शिवलिंगावर गंगाजल अर्पण करून त्यांची कृपा मिळवू शकता. सोमवारी शिवाला गंगाजल अर्पण केल्याने जीवनाशी संबंधित सर्व दोष दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात. जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल आणि तुम्हाला भगवान शिव यांच्याकडून उत्तम आरोग्याचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्ही गंगाजलमध्ये थोडे कच्चे दूध मिसळून भगवान शिवाचा जलाभिषेक करावा. हा उपाय केल्यास तुम्हाला लवकरच आरोग्य लाभ मिळतील. नंबर 17. जर तुमच्यावर शनी वक्र दृष्टी किंवा 7.5 चालू असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग असेल तर ते दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा वरदानापेक्षा कमी नाही. शनी आणि काल सर्पदोषामुळे येणाऱ्या जीवनाशी संबंधित सर्व अडचणी आणि दुःख दूर करण्यासाठी सोमवारी विधिवत भगवान शंकराची पूजा केल्याने निश्चितच फायदा होतो. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.